हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र दीपक दुधाटे आज एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे। तो विषय आहे सध्याची युवा पिढी, सध्याच्या परिस्थितीज आणि सध्याचं इनोव्हेशन, टेक्नॉलॉजीज हे सगळं काही जे वाढत चाललंय त्याच्यावरती आज थोडंसं एक फोकस करावा असं वाटलं, म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलोय। सो मित्रांनो, आज आपण खूप काही प्रत्येकाला खूप मोठं व्हायची इच्छा आहे, स्वतःला खूप काहीतरी करायची इच्छा आहे, या चांगल्या भावनांना खूप काही करायची इच्छा आहे। तर या चांगल्या भावनांना एक डायरेक्शन देण्याची गरज वाटते आज मला, कारण आपल्यासारख्या, माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या खूप तरुण मुलांना एकच इच्छा आहे, ती म्हणजे काहीतरी आयुष्यात मोठं करायचं, आपलं नाव काहीतरी कुठेतरी सिद्ध करायची गरज वाटते। सो हे करण्यासाठी गरजेचं काय आहे, आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी महत्त्वाचा एकच मुद्दा वाटतोय मला, तो म्हणजे आपल्याला अगोदर स्वतःला ओळखावं लागेल की आपण कुठे आहोत, आपण काय नेमकं कुठे आहोत, कोण्या पोझिशनला आहोत आणि जायचंय कुठे। सो आपल्याला फिक्स करायला लागतील टार्गेट्स अगोदर। सो आपले स्वप्न काय आहेत ते स्वतःला सांगा, स्वतः ऑलवेज ठरवा की आपले स्वप्न काय आहे। आणि हे करत असताना स्वप्न तर खूप मोठे आहेत पण आपण काहीच करत नाही। आपले आईवडील आपल्याला नेहमीच म्हणत असतात की नुसते स्वप्न बघतो तू, मोठं काही करत नाही, नुसतं कर्म नाही, काही नाही, आणि फक्त स्वप्नच मोठे बघतो तू। तर हे शब्द टाळण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायला लागेल, तर स्वतःला सेल्फ रिअलाइज करायला लागेल की आपण आहोत कुठे। हे जेव्हा आपल्याला कळेल की आपण आहोत कुठे, तर हे कसं करायचं, त्याचं माझ्याकडे एक टेक्निक आहे सिंपल। जेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आरशासमोर जायचं, 5 मिनिट स्वतःसाठी वेळ काढायचा दिवसामध्ये। तेवढा जर तुम्ही काढू शकलात, त्यावेळी आयुष्यात कोणी नसावं तुमच्या, ना विचार असावे, ना तुमचे आईवडील, ना कोणी, फक्त तुम्ही आणि तुम्हीच। फक्त तुम्हाला तुमच्या आरशात बघायचंय आणि ते बघून तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचे की मी कोण आहे, माझ्या चांगलं काय आहे, माझे स्ट्रेंथ्स काय, माझे विकनेस काय। हे जेव्हा तुम्ही स्वतःशी चर्चा कराल, स्वतःशी बोलाल, स्वतःला डेट करायला शिका, तरच तुम्ही आयुष्यात लोकांना काहीतरी देऊ शकाल। डेट युअर सेल्फ, हे सगळ्यात मोठं आहे। जेव्हा तुम्ही स्वतःला डेट कराल, स्वतःला सांगाल की अरे माझ्यात या गोष्टी आहेत, माझ्यात हे विकनेस आहेत। तुम्ही जगाला लपवू शकता पण स्वतःला काहीच लपवू शकत नाही। जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यात बघता ना, तेव्हा तुम्हाला कळतं की आपण कोण आहोत। आणि ते एकदा शोधलात तर त्याला आपली स्किल समजा, आपले स्ट्रेंथ समजा, विकनेसेस काय त्याला ओव्हरकम करा। सो जे काही ड्रीम्स पाहतोय त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला रुटीनच्या बाहेर यायला लागेल। आपण काय करतोय, 5वी ते 10वी शाळा करतोय, 10वी ते 12वी परत कॉलेज वगैरे करतोय, 12वी ते डिग्री करतोय, हे सगळं करतोय। हे सगळं तर करायचंच आहे, पण हे सगळं केल्यानंतर पुढे काय, हे सगळं जे काय स्लॅब आहे आपल्या एज्युकेशनचा 20, 22, 24 वर्षांचा, एवढं सगळं करून पुढे काय। हे सगळं केल्यानंतरही आपण जर 9 to 5च्या जॉबच्या सर्कलमध्ये अटकलो तर आपण संपलोय। कारण हा जो पिरियड आहे तो आपल्याला जास्तीत जास्त 30-40 हजार, 50 हजाराची नोकरी देऊ शकतो। तुमचे स्वप्न जर तेवढेच असतील तर वेल अँड गुड, बट तुम्हाला खरंच काहीतरी मोठं करायचंय, तुम्हाला धोनी बनायचंय, विराट कोहली बनायचंय, तुम्हाला मोठं कोणीतरी व्हायचंय, तर या सगळ्यातनं बाहेर यायला लागेल। तुम्हाला अंबानी बनायचंय का, स्वतःला प्रश्न विचारा, तुम्हाला अंबानी बनायचंय का, तुम्हाला मोठा बिझनेसमॅन व्हायचंय का, मोठा क्रिकेटर व्हायचंय का, तुम्हाला स्वतःचं नाव लौकिक करायचंय का, मोठा सायंटिस्ट व्हायचंय का। हे जेव्हा स्वप्न तुम्ही स्वतःला सांगाल, किंवा तुमच्या स्वप्नांमध्ये जर असे काही मोठे नावं असतील की मी कधीतरी तो का नाहीये, हा जेव्हा प्रश्न विचाराल स्वतःशी, तर तुम्हाला क्लिअर लिस्ट येईल की माझ्याकडे काय आहे, काय नाहीये, माझे स्वप्न काय, क्लिअरली कळेल की तुमच्यात काय आहे आणि काय नाही। हे सगळं करत असते वेळेस तुम्हाला पूर्णपणे विचारसरणी ही वेगळी ठेवायला लागेल। तुमच्या एज्युकेशनमध्ये काय चाललंय सध्याच्या आपल्या, की स्कूल दिले, शाळा आहे, शाळेमध्ये आपल्याला काहीतरी बुक्स दिलेत, ते वाचायचे, ते झालं, त्याला वाचून एक्झाममध्ये उत्तरं द्यायचे। याच्या काहीतरी वेगळं करायला शिका, म्हणजे पुस्तक आहे त्यातनं काहीतरी वेगळं शोधा। म्हणजे मी म्हणतोय काय की फक्त आपल्याला जे काही करायचंय ते एक वेगळ्या डायरेक्शननी करायचं तेच आहे, फक्त वेगळ्या थिंकिंगने, वेगळ्या विचाराने करायचंय। तर हे सगळं साध्य कसं करणार आहात, कुठलीही गोष्ट शिकत असाल तर त्यातनं एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू स्वतःसमोर आणा की मी हे शिकल्यानंतर मी याचा इम्प्लिमेंट माझ्या बिझनेसमध्ये कसा करू शकतो। जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायची इच्छा असेल तर त्याला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा। जर एखादं स्वप्न मोठं असेल, क्रिकेटर व्हायचं, तर त्या क्रिकेट पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा की तुम्हाला खेळायचं कसं आहे। सो आयुष्याला स्ट्रगल हे खूप महत्वाचं आहे। सो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही महत्वाचं एक लक्षात ठेवा की कुठलीही स्किल तुमची असेल, तुम्ही स्वतःला जे शोधाल की स्वतःशी बोलताना की तुमची स्किल काय आहे, तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेस काय, त्या स्ट्रेंथला तुमच्या स्किल सोबत अटॅच करा आणि एक आयुष्याचा मोठा टर्निंग पॉईंट म्हणून जाईल की तुम्ही काय होतात आणि काय झालात। मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देतो।
मी आणखी खूप मोठा व्यक्ती नाहीये, पण माझ्या विचारांमध्ये जो काही फरक पडलेला आहे तर तो खूप मोठा मला एक वेगळी दिशा देऊन गेलेला आहे, ज्यामध्ये मी काही नसताना, म्हणजे माझ्याकडे काही नसताना मी खूप मोठे स्वप्न बघायचो, पण माझ्या वडिलांनी मला एक डायरेक्शन दिली. विचारांसोबत तुझ्या कृतीचे भर ठेव, स्वप्नांमध्ये वेडा हो आणि पुढे जा. सो हे करत असताना तुम्हाला खूप काही गोष्टींमध्ये मागे लागतील, काही लोक असतील की जे मागे ओढायचा प्रयत्न करतील, पण या सगळ्यांना फेस करा. आयुष्यात स्ट्रगल हा खूप महत्वाचा आहे आणि जर स्ट्रगल तुम्ही कराल तरच तुम्ही आयुष्यात परफेक्ट बनाल, आणि विदाऊट स्ट्रगल काही खरं नाही आयुष्याचं. आणि मी तर म्हणतो की देवाला दररोज एक स्ट्रगल मागा की तुम्हाला जेवढं परफेक्ट बनवेल. सामान्य माणसाची लाईफ अशी असते, फक्त स्ट्रेट लाईन ट्रेंड लाईन चालते, बट एक ग्रेट पर्सनची लाईफ कशी असते, अप अँड डाऊन सारखी चालते. कधी ते अप असतात, कधी डाऊन असतात, कधी अप असतात, कधी डाऊन असतात, कधी अप्पर जातात. म्हणून ते ग्रेट पर्सन म्हणतात, अदरवाईज ते ग्रेट पर्सन बनत नाहीत. कुठलाही एक्झाम्पल घ्या, अमिताभ बच्चन घ्या, विराट कोहली घ्या, महेंद्रसिंग धोनी घ्या, इव्हन नरेंद्र मोदी घ्या, आणखी मोठे मोठे नाव घ्या, जॅकमा घ्या, इव्हन आपला बरेच आहेत ज्यांचे नाव घेऊ शकतो आपण, चेतन भगत घ्या, असे बरेच मोठे नाव आहेत. इव्हन अंबानीच घ्या, एवढा मोठा व्यक्ती आज जगातला टॉप बिझनेसमॅन, त्याच्याही आयुष्यात अप अँड डाऊन आहेत. सो तुम्हाला आयुष्यात अप अँड डाऊन्स आलेच पाहिजे. तुम्हाला जर सामान्य माणूस जगत असेल तर सामान्य लाईन सारखंच जगाल तुम्ही. जर तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल तर हे अप अँड डाऊन स्वीकारा. त्यासाठी म्हणतो की रिस्क घ्यायला शिका, तरच तुम्ही आयुष्यात खूप मोठे होऊ शकाल. सो स्वतःला अगोदर शोधा, त्यासाठी तुम्ही दररोज आरशात पहा, तरच तुम्ही स्वतःमध्ये शोधू शकाल. आणि जेव्हा माणूस स्वतःला स्वतःसारखं ओळखू शकतो तेव्हाच आयुष्यात खूप श्रीमंत आणि खूप मोठा बनू शकतो. थँक्यू व्हेरी मच.